विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील कविता 5वी व्यायामाचे महत्त्व या कवितेचा भावार्थ आपण आज जाणून घेणार आहोत। या कवितेचे रचयिते राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज उर्फ माणिक बंडोजी ठाकूर, जन्म 1909 आणि मृत्यू 1968। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टीवर त्यांनी हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळं स्थापन केली आणि याच कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। त्यांची अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचं आव्हान करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। तर मित्रांनो, व्यायामाचे महत्त्व या प्रस्तुत कवितेचे रचयिते राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज उर्फ माणिक बंडोजी ठाकूर यांचा हा अल्पसा परिचय। तर मित्रांनो, प्रस्तुत अभंगाचा कवितेचा थोडक्यात भावार्थ जर जाणून घ्यायचा झाला तर मानवी जीवनातील व्यायामाचं महत्त्व प्रस्तुत रचनेतून कवींनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे प्रस्तुत कवितेमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी माणसाच्या जीवनातील म्हणजेच मानवाच्या जीवनातील व्यायामाचं अनन्यसाधारण असं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे। तर हा झाला कवितेचा थोडक्यात भावार्थ। तर आपण या ठिकाणी कवितेला सुरुवात करतोय। बघा, अत्यंत साध्या आणि सरळ सोप्या शब्दांमध्ये त्यांनी मानवाच्या जीवनामध्ये असणारं व्यायामाचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे। व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र। आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी। व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन। व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची। व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी। रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाडे विचारी सजीवन। व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू। व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत। व्यायामे वाडे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती। व्यायामे अंगी वाडे स्फूर्ती, कार्य करण्याची। तर बघा, आपण आता या ठिकाणी शब्दशः अर्थ भावार्थ या ठिकाणी जाणून घेतोय। बघा, व्यायामाचे महत्त्व विशद करताना या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे या ठिकाणी वर्णन करतायत। ते काय म्हणतायत बघा, की व्यायाम आरोग्यदायी मित्र। बघा, आरोग्यदायी म्हणजे काय? आरोग्य देणारा मित्र। मित्र म्हणजेच दोस्त, सखा, है ना। तर व्यायाम हा आपल्या आरोग्याचं रक्षण करणारा आणि आपल्याला उत्तम असं आरोग्य देणारा तुमचा मित्र आहे। तर हे सूत्र ध्यानात ठेवा।
सूत्र म्हणजे काय, तर सुवचन किंवा महत्त्वाचा विचार, की आपल्याला व्यायाम हा उत्तम आरोग्य देणारा, आपल्या आरोग्याचं रक्षण करणारा आपला मित्र आहे. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आळस म्हणजेच या ठिकाणी सुस्ती है ना. वैरी म्हणजेच शत्रू, दुश्मन. मानिला म्हणजेच मानला गेला. सर्वत्र म्हणजेच सगळीकडे. मग बघा, सर्वतोपरी म्हणजेच सर्व प्रकारे. बघा या ठिकाणी म्हणजेच आळस हा सर्वत्र व सर्व प्रकारे, सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे आपल्या शत्रू मानला गेलेला आहे, म्हणजेच वैरी मानला गेलेला आहे. त्यामुळं त्याला म्हणजेच कोणाला, आळसाला आपल्या जवळपास थारा देऊ नका, येऊ देऊ नका. पुढच्या ओळींमध्ये बघा, व्यायाम विन सात्विक भोजन म्हणजेच विन म्हणजे व्यायामाशिवाय सात्विक भोजन. सात्विक म्हणजे सकस आहार, पोषक आहार. म्हणजे व्यायाम न करता जर आपण सकस आहार घेतला, पोषक आहार घेतला, तेही मारी विकारी होऊन. विकार म्हणजे काय, आजार है ना. म्हणजे व्यायाम न करता जर आपण चांगला आहार घेतला किंवा सात्विक आहार घेतला, तरीसुद्धा तो घेतलेला सात्विक आहार आपल्या शरीराला विष बनून शरीराला आपल्या तो मारतो. व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. बघा, अग्निदीपन म्हणजे काय, आपल्या व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील जी आग आहे म्हणजे ती प्रज्वलित होते. म्हणजे आपल्या पोटातला जो अग्नी आहे तो व्यायाम केल्यामुळे तो प्रज्वलित होतो, म्हणजेच जागृत होतो. आणि आपण जे अन्न सेवन करतो ते अन्न सहजरित्या ते पचन होतं. बघा, व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. म्हणजेच व्यायामे म्हणजेच व्यायाम केल्याने जडत्व म्हणजे काय, सुस्तपणा किंवा चरबी आपण म्हणतो. तर व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामधला जो स्थूलपणा आहे म्हणजेच लठ्ठपणा आहे, जो सुस्तपणा आहे, तो दूर निघून जातो. व्यायामे अंगी राहे तरतरी. व्यायामे म्हणजेच व्यायाम केल्यामुळे है ना आपलं शरीर है ना हे तरतरी म्हणजेच आपल्या शरीरामध्ये उत्साह राहतो, टवटवीतपणा राहतो. त्यामुळं आपण व्यायाम केला पाहिजे. आपल्या अंगामध्ये व्यायाम केल्याने उत्साह संचारतो. बघा, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवन. म्हणजेच आपण व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत है ना, त्या रक्तवाहिन्या काय करतात, उत्तम राहतात. आणि बघा, वाढे विचारी सजीवन म्हणजेच काय होतं, जर आपल्या बुद्धीचा कस वाढतो है ना, आणि आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी समृद्ध होते. आणि आपल्या विचारांमध्ये असलेला जो सजीवपणा आहे तो टिकून राहतो. म्हणजेच वाढे विचारी सजीवन, आपल्या विचारांमधला सजीवपणा हा टिकून राहतो. व्यायामाने सशक्त स्नायू. व्यायामाने म्हणजेच व्यायाम केल्यामुळे आपले जे स्नायू आहेत, स्नायू म्हणजे काय, स्नायू म्हणजे मसल्स है ना, हे सशक्त राहतात. सशक्त म्हणजे बलवान राहतात, मजबूत राहतात, ताकदवर राहतात. व्यायामे मानव होय दीर्घायू म्हणजे त्याचं आयुष्य वाढतं. कशामुळं, तर व्यायाम केल्यामुळे. कोणाचं, मानवाचं. म्हणजेच व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामामुळे आपले स्नायू बळकट होतात,
व्यायाम केल्यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं. बघा, मग व्यायामहीन म्हणजे जर आपण व्यायाम नाही केला तर मग आपल्याला काय होतं है ना. व्यायामहीन म्हणजे व्यायामाशिवाय, व्यायाम न करता पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. म्हणजे बघा, हे पित्त, कफ आणि वायू हे काय आहेत. पित्त म्हणजे काय, आपल्याला ॲसिडिटीचा आजार होतो. कफ म्हणजे काय, तर आपल्या छातीमध्ये सर्दी जमा होण्याचा आजार होतो. आणि वायू म्हणजे हा एक वातविकार आहे. तर मग व्यायाम जर आपण नाही केला तर आपल्याला हे आजार, म्हणजे कोणते आजार, पित्त, कफ, वायू हे आपल्याला आजार जडतात, नाही ना. म्हणजे हे हे जे 3 आजार आहेत, पित्त, कफ, वायू, है ना, ह्याला त्रिगुण दोष म्हणतात. आणि हेच आजार आपल्याला, म्हणजे सगळ्या आजारांचं मूळ कारण हे पित्त, कफ, वायू हे आहेत. म्हणून याला त्रिगुण दोष असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हेच त्रिगुण दोष आपल्या शरीराला काय करतात, जर्जर करीती अत्यंत. जर्जर करणे म्हणजे काय करणे, तर ते आपल्या शरीराला जीर्ण करतात. म्हणजेच आपलं जे शरीर आहे ना, किंवा आपल्याला ते हे 3ही आजार आपल्याला परेशान करून सोडतात. मग बघा, व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती. व्यायाम केल्यामुळं आपल्या शरीरातली जी प्रतिकारशक्ती आहे, म्हणजेच प्रतिकारशक्ती म्हणजे काय, आपल्याला आपल्या शरीरामध्ये आजाराला है ना विरोध करण्याची ताकद वाढते. जसं इम्युनिटी पॉवर है ना, मग व्यायाम केल्यामुळे ती वाढते. त्याचबरोबर अजून व्यायामाने दुसरा काय फायदा होतो, स्वावलंबनाची प्रवृत्ती. म्हणजेच आपल्यामध्ये स्वावलंबनाची वृत्ती आपल्या अंगी बांधते है ना. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. बघा, स्फूर्ती म्हणजे काय, उत्साह है ना, प्रेरणा, जोश, या एनर्जी वाढते. म्हणजे व्यायाम केल्यामुळे है ना आपल्या अंगामध्ये, आपल्या शरीरामध्ये काम करण्याचा उत्साह, आपल्या अंगामध्ये काम करण्याचा जोम हा वाढत असतो. कार्य म्हणजेच काम. तर बघा, म्हणजेच प्रस्तुत या कवितेमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी माणसाच्या जीवनामधील व्यायामाचं अनन्यसाधारण असं महत्त्व या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून अगदी साध्या, सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.